जय शिवराय. छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. पण हा ग्रंथ आपल्याला कुठून मिळाला किंवा तो कसा भेटला आणि त्याची अस्सल आवृत्ती कुठं होती? 1922 मध्ये मुंबईला रॉयल एस्थेटिक सोसायटीमध्ये हा ग्रंथ हे संस्कृत श्लोक आपल्याला सापडले. म्हणजे त्यांच्याकडे हस्तलिखित जेवढे बी ग्रंथ होते ते त्यांच्याकडे सांभाळण्याची जबाबदारी होती. आता त्या ग्रंथांच्या कॅटलॉगिंगचं काम निघालं. मग रॉयल एस्थेटिक सोसायटीने पुण्यामध्ये हरी दामोदर वेलणकर यांच्याकडे कॅटलॉगिंगचं काम दिलं. हरी दामोदर वेलणकर हे खूप मोठे इतिहास संशोधक होते. त्यांनी कॅटलॉगिंग करत असताना त्यांना हे संस्कृत ग्रंथ सापडले आणि त्याच्यामध्ये शंभूराजांचं नाव होतं. मग त्यांनी ठरवलं की शंभूराजांची दुसरी बाजू लोकांच्या समोर आली पाहिजे. त्यासाठी त्यांनी या संस्कृत पानांचं ग्रंथ म्हणून लोकांच्या समोर ते प्रेझेंटेशन व्हावं म्हणून त्याचं प्रकाशन करण्याचं ठरवलं. आता हरी दामोदर वेलणकर यांनी पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर यांच्या माध्यमातून हा ग्रंथ लोकांच्या समोर आणला, तो प्रकाशित केला आणि छत्रपती संभाजी महाराजांचा बुधभूषण नावाचा ग्रंथ लोकांच्या समोर पहिल्यांदा 1926 ला आला. छत्रपती संभाजी महाराज त्या ग्रंथामध्ये बुद्धीची देवता गणपती म्हणून असा उल्लेख करतात. बुद्धीची देवता गणपती याच्यापासून मानवंदना देऊन पुढे ग्रंथाला सुरुवात करतात. असा ऐतिहासिक आणि स्वतः छत्रपती संभाजी महाराजांचा हस्तलिखित असलेला ग्रंथ पुण्यामध्ये भांडारकर प्राच्यविद्या मंदिर आणि वेलणकरांच्या दोघांच्या संगनमताने हा ग्रंथ आपल्या समोर आला होता. जय शिवराय.